सद्गुरू नारायण महाराज उर्फ अण्णांनी नारायण ज्ञानबोध या ग्रंथातून मानवजातीला दिलेला संस्काराचा ठेवा, विचारांची शिकवण म्हणजेच माणसातील माणूस जागा करण्याची चळवळ असून तिचं पारायण होणं, चिंतन होणं म्हणजेच आपल्या घराघरातील कुटुंब व्यवस्था सदृढ करून सुसंस्कारित करणे होय, असं प्रतिपादन श्री क्षेत्र नारायणपूरचे उत्तराधिकारी श्री टेंबे स्वामी यांनी केलंय। भुईंज तालुका वाई येथील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या प्राचीन महर्षी आचार्य भृंग ऋषी महाराज यांच्या आश्रमात विश्वचैतन्य सद्गुरू श्री नारायण महाराज यांनी लिहिलेल्या नारायण ज्ञानबोध या ग्रंथाचं सामुदायिक पारायण फक्त महिला सेवेकरी यांच्या वतीनं सुरू आहे। त्या सदिच्छा भेट व आशीर्वादपर प्रवचन करताना सद्गुरू श्री टेंबे स्वामी बोलत होते। यावेळी संस्थांचे विश्वस्त भरत क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती। प्रारंभी सर्व उपस्थित महिला वाचकांच्या वतीनं सद्गुरू श्री टेंबे स्वामी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी माजी सरपंच अर्जुन भोसले, विद्यमान सरपंच विजय वेळे, उपसरपंच शुभम पवार, देवस्थान ट्रस्टचे मार्गदर्शक गजानन भोसले, उद्योगपती रामभाऊ वारागडे, रामदास जाधव, जगन्नाथ दगडे, पांडुरंग शेवते आदी मान्यवर उपस्थित होते। सद्गुरू अण्णांच्या लेखी ग्रुपच्या वतीनं राजश्री भोसले पाटील यांनी प्रास्ताविक केले, जयवंत पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रल्हाद जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ गोरे, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार माननीय श्री मदनदादा भोसले यांच्या वतीने शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। वाई पंचायत समितीचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे वाई तालुका अध्यक्ष माननीय श्री दीपक दिलीप ननवरे यांच्या 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक दीपक दादा ननवरे, युवा मंच, वाई तालुका। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।